हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्छाव क्लासेस. मी कल्याणी बच्छाव आणि बाळांनो आपण शिकत होतो तुमचा सेकंड चॅप्टर म्हणजेच पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा चॅप्टर. बाळांनो, मागील लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरला सुरुवात केली होती आणि काही थ्योरीही आपण या चॅप्टर मधली बघितली होती. मग कुठली थेरी बघितली होती ती क्विकली रिवाइज करून घेऊयात बाळांनो. या चॅप्टर मध्ये आपण सगळ्यात पहिली कन्सेप्ट बघितली होती पॅरलल लाईन्स. मग बाळांनो, पॅरलल लाईन्स म्हणजे काय रे? पॅरलल लाईन्स म्हणजे अशा लाईन्स ज्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. मग सपोज आय हॅव ड्रॉन टू लाईन्स, मी दोन लाईन्स ड्रॉ केल्या. या दोघही लाईन एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करणार नाहीत. का? कारण त्या कंटिन्युअसली एकाच डिरेक्शन मध्ये जात आहेत. आपण पॅरलल लाईन्सचं एक्झाम्पल घेतलं होतं रेल्वेचे ट्रॅक, बरोबर. रेल्वेचा ट्रॅक, दोघही ट्रॅक एक स्ट्रेट डिरेक्शन मध्ये जात असतात, बरोबर. म्हणजे ते दोघही एकाच डिरेक्शनने पुढे जात असतात. ते कधी एकमेकांना भेटणार आहेत का? नाही. सो अशा लाईन्स ज्या एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाही, कधीही छेदत नाही, अशा लाईन्सला म्हणतो बाळांनो आपण पॅरलल लाईन्स. मग त्यानंतर काय बघितलं होतं रे बाळांनो आपण? ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? मग बाळांनो, सपोज तुम्हाला दोन गिवन लाईन्स दिलेल्या आहेत. सपोज यू हॅव गिवन टू लाईन्स. नाव या दोघं लाईन्सला इंटरसेक्ट करणारी एक लाईन तुम्ही ड्रॉ केली, बरोबर. एक लाईन तुम्ही ड्रॉ केली. पण ही लाईन जी तुम्ही आता ड्रॉ केली बाळांनो, सपोज या लाईनला मी नाव दिलं एल. दिस एल लाईन is intersecting those given lines in two distinct points. म्हणजे काय? दोन डिफरंट पॉइंट मध्ये ही लाईन जी आहे तुमच्या दोघही लाईन्सला इंटरसेक्ट करते. मग बाळांनो, म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो? ट्रान्सव्हर्सल ऑफ दोज गिवन लाईन्स. मग या गिवन लाईन्सला सपोज मी कन्सिडर केलं एम अँड एन. बाळांनो, इथे आता माझ्या गिवन लाईन्स कुठल्या आहेत? एम अँड एन. त्यांची ट्रान्सव्हर्सल कुठली झाली? माझी एल. का? कारण या दोघही लाईन्सला ही दोन वेगवेगळ्या पॉइंटमध्ये, दोन डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणून. मग बाळांनो, तुमची एल ट्रान्सव्हर्सल एम लाईनला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट ए, ओके. अँड दिस एल ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट्स युअर लाईन एन ऍट पॉइंट बी, ओके. मग आता यानंतर बाळांनो आपण बघितलं होतं अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. म्हणजे जेव्हा तुमची ट्रान्सव्हर्सल दोन गिवन लाईन्सला इंटरसेक्ट करते दोन डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये, तेव्हा तिथे काही अँगल्स फॉर्म होतात. मग या अँगल्सला किती अँगल्स फॉर्म होतात आणि या अँगल्सला काय म्हणतात आपण ते बघितलं होतं. मग बाळांनो, टोटल किती अँगल्स फॉर्म होतात? ते टोटल 8 अँगल्स फॉर्म होत आहेत. कोणते बघा बरं? 1 2 3 4 5 6 7 and 8. So these are total 8 angles which are formed by a transversal when it is intersecting those given lines. मग बाळांनो, या 8 अँगल्स मध्ये आपण फर्स्ट टाइप बघितला होता पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. मग करस्पॉन्डिंग अँगल्सची पेअर कशी फाइंड आउट करायची? त्यासाठी तुम्हाला दोन गिवन कंडिशन्स होत्या. मग सगळ्यात पहिली कंडिशन काय होती रे बाळांनो? पेअर मधले दोघही अँगल्स तुमच्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला हवेत. म्हणजे काय? दोघही अँगल्स एकतर लेफ्ट हँड साइडला हवेत, नाहीतर राईट हँड साइडला हवेत. दुसरी कंडिशन काय होती रे बाळांनो? तुमच्या अँगलचा एक आर्म जो आहे तो ट्रान्सव्हर्सलवर येणार आहे. मग तो ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म दोघही अँगल्सचा एकाच डिरेक्शनने जाणारा हवा, म्हणजे सेम डिरेक्शनने जाणारा हवा. मग बाळांनो, तशा पेअर्स आपण कुठल्या कुठल्या बघितल्या होत्या रे? सगळ्यात पहिली पेअर आपल्याला इथे फाइंड आउट करता येईल अँगल 1 अँड अँगल 5, बरोबर. अँगल 1 अँड अँगल 5. दुसरी पेअर कुठली आहे रे बाळांनो आपली? ऑन द लेफ्ट हँड साइड अँगल 3 अँड अँगल 7. बाळांनो, तसंच तुम्हाला राईट हँड साइडला दोन पेअर मिळणार आहेत अँगल 2 अँड अँगल 6, अँगल 4 अँड अँगल 8. बाळांनो,
या सगळ्या ज्या पेअर्स आपण 4 पेअर्स फाइंड आउट केल्या आहेत करस्पॉन्डिंग अँगल्सच्या, त्या तुमच्या दोघही कंडिशन्स फॉलो करत आहेत. मग बाळांनो, तुम्हाला टोटल 4 पेअर्स मिळतात जेव्हा तुम्हाला 2 गिवन लाईन्स दिलेल्या असतात आणि त्यातून जाणारी ट्रान्सव्हर्सल दिलेली असते. सो देयर आर टोटल 4 पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. मग बाळांनो, या करस्पॉन्डिंग अँगल्सच्या पेअर जर तुम्हाला थोडंसं एक शॉर्टकट मध्ये मी सांगितलं, ही फर्स्ट पेअर जी फाइंड आउट केली आपण, तर अशा पद्धतीचे 2 अँगल्स तुम्हाला इथे बघायला भेटतात. ओके, दिस वन इज करस्पॉन्डिंग टू दिस, दॅट इज 1 इज करस्पॉन्डिंग टू 5. नाउ आफ्टर दॅट 3 आणि 7 म्हणजेच काय रे बाळांनो, अशा पद्धतीचे अँगल्स तुम्हाला इथे करस्पॉन्डिंग दिसत होते बाळांनो. तसंच या केसमध्ये 2 and 6 म्हणजेच 2 and 6 हे तुम्हाला करस्पॉन्डिंग दिसत होते. तसंच बाळांनो 4 and 8 म्हणजेच तुमचे या पद्धतीचे अँगल्स तुम्हाला करस्पॉन्डिंग दिसत होते. हा सगळा पार्ट बाळांनो आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितला होता, जो आपण आता रिवाइज करून घेतलाय. आता आपण वेगळ्या अँगल्सचा टाइप बघूया, तो म्हणजे इंटेरियर अँगल्स. बाळांनो, आपला नेक्स्ट टाइप आहे अँगल्सचा व्हेन यू आर गिवन 2 गिवन लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल थ्रू दॅम. मग बाळांनो, अशा वेळी करस्पॉन्डिंग अँगल्स आपण बघितले जे फॉर्म होतात. आता आपण दुसरा बघत आहोत टाइप इंटेरियर अँगल्स. मग बाळांनो, सगळ्यात आधी मी गिवन लाईन्स ड्रॉ करते 2. सो दिस आर माय 2 गिवन लाईन्स. दिस इज लाईन L अँड दिस इज लाईन N. ओके, आता या दोघांमधून जाणारी मी ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करते. मग बाळांनो, दिस इज माय ट्रान्सव्हर्सल जी माझ्या दोघही गिवन लाईन्सला इंटरसेक्ट करते 2 वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये, म्हणजेच 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये. मग या ट्रान्सव्हर्सलला नाव दिलं बाळांनो मी ट्रान्सव्हर्सल P. काय नाव दिलं? ट्रान्सव्हर्सल P. मग बाळांनो, ही ट्रान्सव्हर्सल P तुमच्या L लाईनला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट S. ओके, ऍट पॉइंट S. बाळांनो, आता या S पॉइंटला जी आहे ती इंटरसेक्ट करते तुमच्या L लाईनला. तसंच तुमची P ट्रान्सव्हर्सल तुमच्या M लाईनला इंटरसेक्ट करते सपोज O पॉइंटला. ओके, काय S पॉइंटला तुमची ट्रान्सव्हर्सल करते इंटरसेक्ट L लाईनला, तसंच O पॉइंटला तुमची ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट करते M लाईनला. बाळांनो, आता आपल्याला काय बघायचंय की अँगल्स मेड बाय दोस ट्रान्सव्हर्सल व्हेन यू आर गिवन 2 लाईन्स. मग बाळांनो, कुठले कुठले अँगल्स फॉर्म होते आपण बघितलं होतं. टोटल 8 अँगल्स फॉर्म होत असतात आणि मग त्यातून आपण पेअर फाइंड आउट करत असतो तुमच्या वेगवेगळ्या अँगल्स. जसं आपण करस्पॉन्डिंग अँगल्सच्या बघितल्या होत्या, आता इंटेरियर अँगल्सच्या बघणार आहोत. मग बाळांनो, आधी मी किती अँगल्स फॉर्म होते त्यांना नाव देऊन घेणार आहे. सपोज दिस इज माय A B C D, हे 4 अँगल फॉर्म होत आहेत. तसंच E F G H अजून 4 अँगल फॉर्म होत आहेत. S पॉइंटला 4 अँगल फॉर्म झाले. तसंच O पॉइंटला माझे परत 4 अँगल फॉर्म झाले. बाळांनो, आता आपल्याला इंटेरियर अँगल्सच्या पेअर फाइंड आउट करायचा आहे. जसं आपण करस्पॉन्डिंग अँगलसाठी 2 कंडिशन्स अप्लाय करून पेअर्स फाइंड आउट केल्या होत्या, तसंच आपल्याला इथेही काही कंडिशन आहेत ते बघून घेऊयात. मग बाळांनो, सगळ्यात आधी तुमची फर्स्ट कंडिशन काय आहे बघा, इंटेरियर अँगल्स. नावातच त्याला दिसतंय इंटेरियर म्हणजे काय, आतल्या बाजूला असणारे. मग बाळांनो, ज्या तुमच्या 2 गिवन लाईन्स असतील त्या दोघं गिवन लाईन्सच्या मध्ये तुमचे इंटेरियर अँगल्सची पेअर येणार आहे. मग बाळांनो, आतल्या बाजूला म्हणजे काय, दोघही गिवन लाईन्सच्या मधल्या साईडला म्हणजे इनसाइड द गिवन लाईन्स तुमची इंटेरियर अँगल्सची पेअर येणार आहे. आणि दुसरी कंडिशन म्हणजे तुमच्या पेअर मधले दोघही अँगल ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला हवेत, म्हणजे दोघही अँगल्स एकतर लेफ्ट साईडला हवेत, नाही तर दोघही अँगल्स एकतर राईट साईडला हवेत. आलंय बाळांना 2 कंडिशन लक्षात. काय, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला दोघही अँगल्स हवेत, ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन झाली की 2 गिवन लाईन्सच्या मध्येच म्हणजे तुमचे इंटेरियर अँगल्स येणार आहे इनसाइड द
two given lines you will have a pair of interior angles. मग बाळांनो आता आपल्याला तशी पेअर फाइंड आउट करायची. आता या दोघं गिवन लाईन्सच्या मध्ये कुठले कुठले अँगल्स येत आहेत रे बाळांनो? सी, अँगल सी, अँगल डी, अँगल ई अँड अँगल एफ. मग बाळांनो आपल्याला पेअर फाइंड आउट करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल राइट डाउन पेअर्स ऑफ interior angles. Interior angles. बाळांनो इंटेरियर अँगल्सच्या पेअर आपण बघणार आहोत. बाळांनो आता आपण बघितले की चारच अँगल आहेत जे दोघं लाईन्सच्या मध्ये आहेत. पण दुसरी आता मी अँगलची पेअर बघा, सी अँगल आणि ई अँगल बघणार आहे. या पेअर मध्ये आपल्या दोघं कंडिशन सॅटिस्फाय होत आहे का आपण बघूयात. सी आणि ई दोघंही ट्रान्सव्हर्सलच्या एका साइडला आहेत. तसंच दुसरी कंडिशनही फॉलो होते की दोघंही अँगल्स तुमच्या दोघंही गिवन लाईन्सच्या मधल्या बाजूला म्हणजेच इनसाइड आहेत. सो दिस इज युअर फर्स्ट पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स. सो अँगल सी अँड अँगल ई इज द फर्स्ट पेअर ऑफ इंटेरियर अँगल. तसंच बाळांनो ट्रान्सव्हर्सलच्या दुसऱ्या साइडला आपण बघूयात. अँगल डी आणि अँगल एफ दिसतोय तुम्हाला. ते दोघंही एका साइडला आले ट्रान्सव्हर्सलच्या. तसंच दोन गिवन लाईन्सच्या मधल्या बाजूला आलेत म्हणजे इनसाइड आलेत. मग तुमची सेकंड पेअर काय होणार रे बाळांनो? अँगल डी अँड अँगल एफ. आलं लक्षात बाळांनो? म्हणजेच तुम्हाला इथे इंटेरियर अँगल्सच्या किती पेअर फाइंड आउट करता येत आहेत? 2 pairs. So whenever you are going to have two given lines and a transversal through them, you will have 2 pairs of interior angle. 2 पेअर असतील तुमच्या इंटेरियर अँगल्सच्या. कुठे बाळांनो? सी आणि ई. अँगल सी अँड अँगल ही फर्स्ट पेअर झाली. तसंच अँगल डी अँड अँगल एफ तुमची सेकंड पेअर झाली. बाळांनो या केसमध्ये तुम्हाला बघायला भेटतंय की या टाइपचे अँगल्स जे आहेत तुमचे इंटेरियर अँगल्सची पेअर झाली. तसंच बाळांनो फॉर दिस केस या टाइपचे अँगल्स झाले. म्हणजेच काय, अशा पद्धतीने तुम्हाला 2 पेअर भेटणार आहेत इंटेरियर अँगल्सचे. आलंय लक्षात? सो this is how you can find a pair of interior angles when you are given 2 lines and transversal through them. नेहमी तुम्हाला 2च पेअर भेटणार आहेत इंटेरियर अँगल्सच्या. बाळांनो आता आपल्या पुढच्या अँगल्सच्या टाइप कडे वळूयात. तो म्हणजे तुमचा अल्टरनेट अँगल्स. बाळांनो आता आपण बघणार आहोत ऑल्टरनेट अँगल्स. बाळांनो ऑल्टरनेट अँगल्स म्हणजे काय यासाठी परत तुम्हाला 2 कंडिशन्स आहेत. सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे काय बाळांनो? हे अँगल्स जे असतात ते ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला असतात. म्हणजे एक अँगल आहे जो पेअर मधला तो तुमच्या राईट हँड साइडला असेल तर दुसरा लेफ्ट हँड साइडला असणार आहे. बाळांनो सेकंड कंडिशन म्हणजे तुमच्या जो ट्रान्सव्हर्सलवर आर्म येणार आहे अँगल्सचा तो अपोजिट डिरेक्शनला असतो. जर एक अबव साइडला जाणारा असेल तर दुसरा बिलो साइडला येणारा असेल. मग बाळांनो या 2 कंडिशन आहेत. तसंच तुमचे ऑल्टरनेट अँगल्सचे 2 टाइप पडतात. सगळ्यात पहिला टाइप म्हणजे इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स अँड सेकंड टाइप म्हणजे एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. मग बाळांनो नावावरूनच लक्षात येतं इंटेरियर ऑल्टरनेट म्हणजे काय, आतल्या बाजूला असणारे ऑल्टरनेट अँगल्स. तसंच एक्सटेरियर ऑल्टरनेट म्हणजे काय, बाहेरच्या बाजूने असणारे ऑल्टरनेट अँगल्स. मग बाळांनो सगळ्यात आधी आपण बघूयात इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स हे अँगल्स तुमच्या दोघही लाईन्सच्या इनर साइडला असतात. सो द अँगल्स ॲट द इनर साइड ऑफ लाईन्स. आलंय बाळांनो लक्षात? मग आता इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स म्हणजे कसे तुम्ही त्याच्या पेअर्स फाइंड आउट करणार बाळांनो? या दोघही ज्या अँगल्सच्या पेअर येणार आहे त्या पेअर मधले
दोघही अँगल्स तुमचे अपोजिट साइडला असतील ट्रान्सव्हर्सलच्या, तसंच त्यांचे जे ट्रान्सव्हर्सलवर येणारे आर्म आहेत ते अपोजिट डिरेक्शनला असतील. मग आता इनर साइडला म्हणजेच काय, तुमचे चारच अँगल आहेत इथे, अँगल आर, अँगल एस, अँगल टी अँड अँगल यू. मग आता आपल्याला या चार अँगल्स मध्ये पेअर फाइंड आउट करायची अपोजिट साइडला. मग आर आणि एस जर आपण कन्सिडर केला, बाळांनो आर आणि एस या दोघही अँगल्सचा ट्रान्सव्हर्सलवर जाणारा जो आर्म आहे तो सेम डिरेक्शनने जातोय. म्हणजे ही इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची पेअर येणार आहे का? नाही, कारण एक कंडिशन आपली फॉलो होत नाहीये. तसंच सेकंड कंडिशन बघूयात आपण, म्हणजे सेकंड पेअर बघूयात आर आणि यू ची. बाळांनो आर आणि यू अँगल जर आपण कन्सिडर केला, फर्स्ट कंडिशन तुमची फॉलो होते, ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला दोघही अँगल्स आहेत, आणि तुमची सेकंड कंडिशन म्हणजे ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म तुमचा अपोजिट डिरेक्शनला जातोय. बघा आरचा आर्म बिलो जातोय, बरोबर, खालच्या बाजूने जातोय, तसंच यू चा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म वरच्या बाजूने जातोय. म्हणजे काय, तुम्हाला फर्स्ट पेअर कुठली भेटली आहे, इंटिरियर ऑल्टरनेट अँगल्सची, अँगल आर अँड अँगल यू. आलं बाळांनो लक्षात? आता आपण सेकंड पेअर फाइंड आउट करूयात. बाळांनो एस अँगल आणि तुमचा टी अँगल बघूयात. एस अँगल आणि टी अँगल तुमच्या दोघही अपोजिट साइडला आहेत ट्रान्सव्हर्सलच्या. एस राईट हँड साइडला आहे तर तुमचा टी लेफ्ट हँड साइडला आहे. बाळांनो तसंच एस चा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म खालच्या बाजूने जातोय, तर टी चा वरच्या बाजूने जातोय, म्हणजे अपोजिट डिरेक्शनला आहे. सो दिस इज ऑल्सो अ पेअर ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. बाळांनो इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची तुमची सेकंड पेअर झाली अँगल एस अँड अँगल टी. ही झाली तुमची सेकंड पेअर. यू आणि टी आपला कन्सिडर करता येईल का बाळांनो? आपण चेक करूया आपली कंडिशन फॉलो होत आहे का. यू आणि टी अपोजिट डिरेक्शनला तर आहे ट्रान्सव्हर्सलच्या, पण सेकंड कंडिशन तुमची फॉलो होत नाहीये. बघा कोणती, तुमचा ट्रान्सव्हर्सलवर येणारा जो आर्म आहे तो दोघांचाही सेम डिरेक्शनने जातोय. सो इट इज नॉट अ पेअर ऑफ इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. मग बाळांनो हा झाला तुमचा इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या दोन पेअर. म्हणजे जेव्हाही तुम्हाला इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या पेअर फाइंड आउट करायच्या असतील, तुम्हाला किती पेअर मिळणार आहेत रे बाळांनो? जेव्हा तुम्हाला दोन गिवन लाईन्स आणि त्यातून जाणारी ट्रान्सव्हर्सल दिलेली असेल, टू पेअर्स. बाळांनो इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स फाइंड आउट करताना आपण कशा पद्धतीने केलेत बघा. झेड जो आहे तुमचा तो फॉर्म होत असतो. या केसमध्ये तुमचा झेड फॉर्म झालेला आहे आणि झेडच्या आतल्या बाजूला म्हणजेच इथे तुमचा काय होतोय, फर्स्ट पेअर फॉर्म होतोय. आलं लक्षात? तसंच जर तुम्ही उलटा झेड ड्रॉ केला तर तुमची सेकंड पेअर तुम्हाला इथे भेटणार आहे. So this is how you can find interior alternate angles which are at the inner side of lines. बाळांनो आता तुमचा सेकंड टाइप बघूयात आपण ऑल्टरनेट अँगल्सचा, म्हणजेच एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. बाळांनो एक्सटेरियर नावावरूनच कळतंय म्हणजे काय, हे दोघही अँगल्स जे आहेत ते बाहेरच्या साइडला असतील तुमच्या लाईन्सच्या. दॅट मीन्स अँगल्स ॲट द आउटर साइड ऑफ लाईन्स. आउटर साइड ऑफ लाईन्स म्हणजेच काय बाळांनो, जे अँगल असणार आहेत ते तुमच्या लाईनच्या आउटर साइडला. मग तसे कोणते अँगल्स आहेत रे बाळांनो जो आउटर साइडला आहेत लाईन्सच्या? अँगल पी, अँगल क्यू, तसंच अँगल व्ही अँड अँगल डब्ल्यू. मग यामध्ये तुम्हाला परत दोन कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत का बघायच्या आहे. फर्स्ट म्हणजे तर तुमच्या अपोजिट साइडला हवे ट्रान्सव्हर्सलच्या, एक राईट हँड साइडला तर दुसरा लेफ्ट हँड साइडला. तसंच बाळांनो सेकंड कंडिशन आपली त्यांचे ट्रान्सव्हर्सलवर येणारे आर्म अपोजिट डिरेक्शनने जाणारे हवे. मग बाळांनो
तुमचा P अँगल आणि W अँगल. बघा अपोजिट साइडला पण आहे ट्रान्सव्हर्सलच्या. P तुमच्या लेफ्ट हँड साइडला आहे, तसेच W तुमचा राईट हँड साइडला आहे. आणि P चा ट्रान्सव्हर्सल वर येणारा आर्म वरच्या डिरेक्शनने जातोय, तर W चा खालच्या डिरेक्शनने जातोय. म्हणजे तुमची फर्स्ट पेअर कुठली झाली रे बाळांनो? अँगल P अँड अँगल W. तसंच बाळांनो तुमची सेकंड पेअर कुठली झाली रे? अँगल Q and angle V. Why? They are on the opposite side of a transversal and also they have arm on the transversal in the opposite direction. Transversal वर येणारा arm त्यांचा opposite direction ने जातोय. Q, angle Q and angle V. So angle Q and angle V. आलाय बाळांनो लक्षात? बाळांनो इथे आपल्याला काय भेटले? ऑल्टरनेट अँगल्सचे दोन टाइप आहे. सगळ्यात पहिला म्हणजे इंटेरियर ऑल्टरनेट अँगल, एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल, हा दुसरा टाइप झाला. आता इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या दोन पेअर भेटल्यात तुम्हाला, तसंच एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या परत दोन पेअर भेटल्यात बाळांनो. सो दिस इज हाऊ यू कॅन फाइंड इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स अँड एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. बाळांनो तुम्हाला इथे हे जे काही मी पेअर्स लिहून दिले आहेत त्या नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. बाळांनो आता आपण क्विकली रिवाइज करून घेऊया की कुठल्या कुठल्या टाइपचे आपण अँगल्स बघितले जेव्हा तुमची ट्रान्सव्हर्सल जाते दोन गिवन लाईन्स मधून. बाळांनो सगळ्यात आधी आपण बघितला होता करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे फॉर्म होतात रे बाळांनो? त्याच्या कंडिशन्स काय होत्या? सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे तुमच्या एकाच साइडला ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला दोघही अँगल्स हवेत पेअर मधले, तसंच जो ट्रान्सव्हर्सल वर येणारा आर्म आहे तो सेम डिरेक्शन मध्ये जाणारा हवा. एकतर वरच जाणारे हवे दोघेही आर्म्स, नाहीतर खालीच येणारे हवेत. मग बाळांनो तुमच्या त्या पद्धतीने आपण किती पेअर्स फाइंड आउट केल्या होत्या? टोटल 4 पेअर्स. किती पेअर्स होत्या रे बाळांनो? 4 पेअर्स. मग फर्स्ट पेअर कुठली येणार रे बाळांनो? चला पटपट सांगा. अँगल P अँड अँगल T. आपण हे ऑलरेडी बघितलंय, आपण फक्त क्विकली रिवाइज करून घेतो. एक एक्झाम्पल घेऊ. अँगल P अँड अँगल T. तसंच बाळांनो सेकंड पेअर कुठली येणार आहे तुमची? लेफ्ट हँड साइडला अँगल R अँड अँगल V. दोन पेअर येतात तुमच्या लेफ्ट हँड साइडला, अँगल R अँड अँगल V. दोन पेअर येणार आहेत लेफ्ट हँड साइडला आणि दोन पेअर येणार आहेत करस्पॉन्डिंग अँगल्सच्या राईट हँड साइडला. सो नाउ वी विल सी पेअर्स ऑन द राईट हँड साइड. थर्ड पेअर आहे तुमची बाळांनो अँगल Q अँड अँगल U. अँगल Q अँड अँगल U. तसंच बाळांनो तुमची लास्ट पेअर येणार आहे अँगल S अँड अँगल W. अँगल S and angle W. So there are total 4 pairs of corresponding angle when you are given two given lines and one transversal through that. Now we will see interior angles. नावातूनच कळतं interior angles म्हणजे काय रे बाळांनो? आतल्या बाजूला असणारे अँगल्स दोघही गिवन लाईन्सच्या. मग दोघही गिवन लाईन्सच्या आतल्या बाजूला असणाऱ्या अँगल्सच्या इंटेरियर अँगल्सच्या किती पेअर असतात रे बाळांनो? टोटल 2 पेअर्स. ओके. मग फर्स्ट पेअर असते तुमची. कंडिशन काय आहे यासाठी? हाऊ यू गोइंग टू फाइंड आउट पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स? दे शुड बी ऑन द सेम साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे तुमच्या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साइडला पेअर मधले दोघही अँगल्स हवेत. तसंच सेकंड कंडिशन जी आहे तुमची ट्रान्सव्हर्सल वर येणारा आर्म अपोजिट डिरेक्शनने हवाय. म्हणजे काय? अँगल R आणि अँगल T दोघही ट्रान्सव्हर्सल वर येणाऱ्या अँगल्सची आर्म अपोजिट डिरेक्शनने जात आहेत. सो फर्स्ट पेअर येणारे बाळांनो तुमची अँगल R अँड अँगल T. अँगल R अँड अँगल T. तसेच सेकंड पेअर आहे तुमची राईट हँड साइडला, दॅट इज अँगल S अँड अँगल U. अँगल S अँड अँगल U. There are total 2 pairs of interior angles. Now we are going to see ऑल्टरनेट अँगल्स. ऑल्टरनेट अँगल्स म्हणजे काय रे बाळांनो? यासाठी तुम्हाला परत दोन कंडिशन्स आहेत. पहिली म्हणजे तर तुमचे ऑल्टरनेट अँगल्स ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला हवे. एक पेअर मधला एक अँगल
लेफ्ट हँड साईडला असेल तर दुसरा अँगल राईट हँड साईडला असेल. आणि दुसरी कंडिशन म्हणजे ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म एका अँगलचा वरच्या दिशेने जाणार असेल तर दुसरा खालच्या दिशेने, म्हणजे काय अपोजिट डिरेक्शन मध्ये ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म हवा. मग बाळांनो त्यामध्ये तुमचे दोन टाईप पडतात, इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्स. दीज अँगल्स आर ऍट द इनर साइड ऑफ अ लाईन्स, म्हणजे काय लाईनच्या इनर साइड मध्ये असतात जे झेड फॉर्म करतात, मी तुम्हाला सांगितलं होतं. सो फर्स्ट पेअर कुठली येणार आहे तुमची, अँगल आर अँड अँगल यू. सो फर्स्ट पेअर इज अँगल आर अँड अँगल यू. तसंच बाळांनो सेकंड पेअर जी आहे तुमची अँगल एस अँड अँगल टी. अँगल एस अँड अँगल टी. बाळांनो नेक्स्ट टाइप इज एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल. त्याच्या नावावरूनच कळतं एक्सटेरियर म्हणजे काय, ऍट द आउटर साइड ऑफ द लाईन्स, आउटर साइडला. मग अशा परत तुमच्या दोन पेअर्स येणार आहेत. इथेही तुमच्या दोन पेअर्स येतात बाळांनो, इंटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्या तसंच एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्सच्याही दोन पेअर्स येतात. बाळांनो त्या पेअर्सची नावं आता आपण बघूयात, अँगल पी अँड अँगल डब्ल्यू. फर्स्ट पेअर आहे अँगल पी अँड अँगल डब्ल्यू. दोघही अँगल्स अपोजिट साइडला आहे ट्रान्सव्हर्सलच्या, तसंच त्याचा ट्रान्सव्हर्सलवर येणारा आर्म अपोजिट डिरेक्शनने जातोय. तसंच सेकंड पेअर जी आहे एक्सटेरियर ऑल्टरनेट अँगल्सची, अँगल क्यू अँड अँगल व्ही. सेकंड पेअर बाळांनो अँगल क्यू अँड अँगल व्ही. सो बाळांनो या झाल्या तुमच्या टोटल अँगल्सच्या पेअर व्हेन अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल. सो हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. अजून एखादी अशी डायग्राम ड्रॉ करून बघा, अँगल्सला नावं देऊन बघा आणि फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते, इंटेरियर अँगल्स कोणते, ऑल्टरनेट अँगल्स कोणते. बाळांनो इथे आपण थ्योरी पार्ट बघितला. याच थ्योरी पार्टवर बेस्ड प्रॅक्टिस सेट जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात. तोपर्यंत बाय बाय.